नमस्कार माझ्या तूळ राशीच्या सर्व मंडळींनो. तर तुम्हाला सांगते, जून महिना लागताच घरच्या एखाद्या व्यक्तीकडनं उघड होणार आहे मोठं रहस्य. सर्वात मोठा खुलासा आता होणार आहे, तो पण धक्कादायक खुलासा नक्कीच होणार आहे. ग्रहस्थितीत होणारे सूक्ष्म बदल तुम्हाला अनपेक्षित घटनांचा नक्कीच अनुभव देतील. काही गोष्टी ज्या दीर्घकाळापासून थांबलेल्या होत्या त्या अचानक गती घेतील. जुन्या तक्रारी, नाराजी आणि गैरसमज यांचं निराकरण होईल. पण त्याचवेळी जुने जखम पुन्हा उघडतील. हे दिवस तुमच्यासाठी बुद्धिमत्तेची कसोटी घेणारे असतील, परंतु त्यासाठी सावध राहा आणि प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी नक्कीच विचार करा. तुम्हाला सांगते, पहिली घटना ही घरगुती पातळीवरचीच आहे. काही दिवसांपूर्वी दडपून ठेवलेले भावनांचे वादळ आता या जुलै महिन्यात उफाळून येतील. घरात मोठा तमाशा किंवा वाद होण्याची शक्यता आहे, परंतु घाबरून जाऊ नका. हे वाद नात्यांमधील घुसमट दूर करण्यासाठी आवश्यक आहेत. त्यातून एका नव्या संवादाचा मार्ग नक्कीच तयार होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शांतता राखल्यास तुम्ही परिस्थिती आपल्या बाजूला वळवू शकाल. या घटनेमुळे काय होणार की एक दीर्घकालीन गैरसमज दूर होईल आणि तुमच्या मनाला नक्कीच हलकं वाटेल. वादाच्या मागे लपलेली संधी नक्कीच ओळखा, त्यामुळे तुमचे जीवन नवीन रूप घेईल. दुसरी घटना असणार जी म्हणजे आर्थिक क्षेत्रात. तर आर्थिक क्षेत्रात तुम्ही बऱ्याच काळापासून आर्थिक स्थैर्याबद्दल तुम्ही चिंतित होता, परंतु तुम्हाला सांगते मंडळींनो, ग्रहस्थिती तुमच्या बाजूने आता वळणार आहे. नवी कमाईची साधने उघडतील. जुने व्यवहार जे आहेत ते यशस्वीपणे पूर्ण होतील. नोकरी बदलण्याची इच्छा ज्यांची आहे त्यांच्यासाठी नव्या संधी नक्कीच उभ्या राहतील. तुम्हाला फक्त सांगते की विचारपूर्वक फक्त निर्णय घ्या, थोडे सावध रहा. मोठ्या निर्णयात कुटुंबियांचा, ज्येष्ठांचा सल्ला नक्कीच घ्या. या काळात केलेला प्रत्येक गुंतवणूक तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तिसरी घटना म्हणजे की तुमच्या आरोग्याशी संबंधित असेल. जुना आजार पुन्हा डोकावतील. काहींना मानसिक थकवा जाणवेल. तुम्हाला सांगते, 10 जुलैनंतरचे दिवस तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देत आहे. आहार, विश्रांती, मनःशांती याकडे नक्कीच लक्ष द्या. हा काळ तुम्हाला सांगते आत्मचिंतनासाठी योग्य आहे. देवाच्या कृपेने तुमची ऊर्जा वाढेल. जीवनात सकारात्मकता परत येईल. त्यामुळे निराश होऊ नका, कारण की हे जे आहे ते तात्पुरता हा टप्पा असणार आहे. चौथी घटना घडणार ती म्हणजे की तुमच्या सामाजिक आयुष्यातील बदलाच्या आहेत. काही जणांना अचानक प्रसिद्धी मिळू शकते. लोक तुमच्याकडे आदराने पाहतील, पण त्याचवेळी काही जण तुमच्याकडे नकारात्मक दृष्टीने देखील बघू शकतात. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास सर्वात मोठं तुमचं शस्त्र असणार आहे, कारण या काळात देवाचा हात तुमच्या पाठीशी आहे. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत कोणतीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. प्रत्येक संघर्षामागे देवाचा संकेत नक्कीच दडलेला असतो, त्यामुळे चिंता बिलकुल करू नका. पाचवी घटना असणार ती म्हणजे मंडळीने तुमच्या आध्यात्मिक प्रवासातली जागृती असणार आहे. या सर्व घटनांमागे एक महत्त्वाचा ग्रह बदल होत आहे. शुक्र आणि शनी यांचा योग. हा योग तुम्हाला भूतकाळातील चुका दाखवतो आणि सुधारण्याची संधी देखील देतो. काहींसाठी हा काळ कर्मफळ घेऊन येईल. जे योग्य वागले त्यांना यश नक्कीच मिळेल आणि ज्यांनी अन्याय केला त्यांना आत्मचिंतन करावं लागेल. या टप्प्यावर तुम्हाला सत्याशी सामना करावा लागेल, पण लक्षात ठेवा, सत्य नेहमीच मुक्त करणारं असतं. घरात होणारा वाद हा काही क्षणांसाठी मनात कटुता निर्माण करू शकतो, पण याच क्षणातून प्रेमाचा नवा प्रवास देखील सुरू होतो. आई वडील, जोडीदार किंवा भावंडांसोबत मनमोकळा संवाद साधा. आपल्या चुका कबूल केल्यास नातं पुन्हा फुलू शकतं. देव तुम्हाला सांगत आहे की माफ करा आणि पुढे चला. हेच तुमच्या आयुष्यातील पहिला चमत्कार असेल. वाद संपले की शांततेचा नवा सूर उमटतो. या काळात तुम्हाला एक जुनी व्यक्ती पुन्हा संपर्कात येईल. ही व्यक्ती तुमचं नशीब बदलू शकते. काहींसाठी ही प्रेमाची सुरुवात असेल, तर काहींसाठी भागीदारी. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय नक्कीच घ्या. भावनांच्या आहारी जाऊ नका, कारण हा काळ भावनिक अस्थैर्य निर्माण करणार आहे. तुमच्या करिअरमध्ये एक मोठी संधी येणार आहे. वरिष्ठ अधिकारी किंवा एखादा प्रभावशाली व्यक्ती तुमचं काम ओळखेल आणि हे तुमचं आयुष्य उंचवणारा टप्पा ठरू शकतो. मात्र या यशासोबतच जबाबदारी देखील महत्त्वाची आहे आणि जबाबदारी देखील वाढेल. त्यामुळे या सर्व गोष्टींमुळे अहंकार टाळा. जमिनीवरच राहा. नम्रता नक्कीच ठेवा. येणाऱ्या पैशाच्या प्रवाहामुळे तुम्ही काही चुकीचे खर्च करू शकता, त्यामुळे नियोजन ठेवा.
भविष्यासाठी बचत आवश्यक आहे. घरातील वृद्ध सदस्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांचा अनुभव तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन दाखवेल. लक्षात ठेवा, पैसा कमवणं सोपं आहे, पण तो टिकवून ठेवणं फार अवघड असतं. जेव्हा नशीब बदलतं तेव्हा परीक्षा नक्कीच सुरू होते. तुमच्या आयुष्यातील काही जुने मित्र दूर जातील आणि काही नवीन व्यक्ती तुमच्या आयुष्यात येतील आणि जे येतील ते तुमच्या खऱ्या अर्थाने आयुष्यभर साथ देतील. त्यामुळे या सगळ्या बदलांना स्वीकारा. एक लक्षात ठेवा, देव जरी काही गोष्टी आपल्यापासून दूर करतो, त्याऐवजी तो अधिक आपल्या आयुष्यामध्ये चांगलं देण्यासाठी ते दूर करत असतो. त्यामुळे मन शांत ठेवा. आध्यात्मिककडे जास्तीत जास्त तुमची ओढ असू द्या आणि या दिवसांमध्ये नक्कीच तुमची आध्यात्मिकता देखील वाढणार आहे. त्यामुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुमच्या मनाला समाधान वाटेल. देवाची कृपा या काळात तुमच्यावरती खूप प्रकट होणार आहे. घरातला तमाशा जो झालेला आहे त्यामुळे जो तुमच्या मनावर ताण निर्माण झाला आहे, तेवढंच नातं तुमचं अधिक आता मजबूत होईल. नात्यांमध्ये समजूतदारपणा, क्षमाशीलता नक्कीच वाढणार आहे. काहींना तर घरात आनंदाचा नवा प्रसंग, जसे काही एखाद्याचे लग्न जमणे, एखादी आनंदाची बातमी येणे, हे सर्व काही होऊ शकतं. या काळात एखादी अशक्य वाटणारी गोष्ट अचानक सुलभ होईल. कामातले अडथळे दूर होतील. जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण होईल. देव तुम्हाला सांगत आहे की तू योग्य मार्गावर आहेस. ज्यांनी अलीकडे नुकसान सोसलं आहे त्यांना या काळात नक्कीच समाधान मिळेल. कायदेशीर मालमत्तेत कौटुंबिक प्रश्न हे तुमचे सुटतील. तुमचं भाग्य पुन्हा उघडेल आणि आयुष्याचा टर्निंग पॉईंट तुमचा हे सर्व काही ठरू शकतो. त्यामुळे येणारी कोणतीही संधी वाया घालवू नका. तुमचं नशीब आता पूर्णपणे उलटणार आहे. जिथे अंधार होता तिथे आता उजेड दिसेल. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील आणि हे यश देवाचा आशीर्वाद आहे, हे एवढं मात्र लक्षात ठेवा. त्यामुळे नम्रता गमावू नका. ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांचं नशीब देवाने नक्कीच चांगलं लिहिलेलं आहे. या काळात तुमचं आयुष्य एका नवा अध्याय सुरू करेल. विश्वास ठेवा. प्रत्येक घटना, प्रत्येक वाद, प्रत्येक अश्रू हा देवाच्या योजनेचाच भाग असतो. तुम्ही योग्य वाटेवर आहात. त्यामुळे येणाऱ्या या दिवसांमध्ये सुरू होणारा हा काळ तुमच्या नव्या जीवनाला नक्कीच आनंद देणारा असणार आहे. नवा अध्याय तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच सुरू करणारा आहे. स्वतःवर, देवावर आणि आपल्या कर्मावरती विश्वास नक्कीच ठेवा. नशिबाचा कायापालट सुरू झालेला आहे. आता मागे वळून पाहू नका. या बदलांमुळे तुम्ही खरंच तुमच्या खऱ्या क्षमतेपर्यंत नक्कीच पोहोचाल. शेवटी देवाचा संदेश लक्षात ठेवा. नेहमीच एका अंधारामागे एक प्रकाश नक्कीच असतो, जो की तुमच्या नशिबाला उजळवणारा असतो. तुम्ही केलेली मेहनत, तुम्ही सहन केलेला त्रास आणि तुम्ही दाखवलेला संयम, आता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. एका नव्या तेजस्वी आणि परिवर्तनशील प्रवास आता तुमचा नक्कीच सुरू होणार आहे. तर मंडळींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि होय, सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. धन्यवाद.